आता आपण एका क्लस्टर असिस्टंटच्या लॉग इनमध्ये घेतलेलं आहे. तुमचं जे लॉग इन आहे त्या लॉग इनमध्ये तुम्हाला स्कीममध्ये पोकरा हे दिसणार आहे. फक्त तुम्हाला सीझन निवडायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही सीझन नाही निवडला तर तुम्हाला होस्ट फार्मर ऑलरेडी रजिस्टर म्हणून येईल. त्याचं हे प्रात्यक्षिक दाखवते इथे. आता मी इथे सीझन निवडलेलं नाही आहे. आपण डायरेक्टली प्रोफाईल होम पेजच्या वर जे उजव्या बाजूला जे 3 रेगा आहेत तिथे क्लिक करते. तिथून होस्ट फार्मर रजिस्ट्रेशनला जाते. मग त्यावेळेला तुम्हाला इथे बघा पॉपअप मेसेज दिसतोय, होस्ट फार्मर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा बॅक जायचं आहे. पॅनिक होऊ नका, फक्त बॅक जा. बॅक जाऊन पुन्हा तुम्ही इथे सिलेक्ट सीझन करा. आता हा मी सिलेक्ट सीझन केलेला आहे, खरीप सीझन घेतलाय. पुन्हा वर 3 रेगांवर जाऊन होस्ट फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता इथे आपल्याला प्लॉट निवडायचा आहे. तुम्हाला ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की प्लॉट नंबर 6, 7, 13, 14, 15, 16 हे आपण क्लस्टर असिस्टंटसाठी ठेवलेले आहेत. कोणतीही चूक न करता आपण हा प्लॉट 06च निवडायचा आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला खरंच काही अडचण आली, जसं की एखादा होस्ट फार्मर आयत्या वेळेला म्हटला की मला तिथे ते पीक घ्यायचं नाहीये किंवा मला शेतीशाळा घ्यायची नाहीये, तुमच्याकडे जेन्युइन रिझन आहे, त्या हिशोबाने तुम्हाला तो प्लॉट नंबर बदलता येईल. दरवेळेला नजर चुकीने प्लॉट बदलायची चूक करू नका, कारण भरपूर प्लॉट नंबर होतील, पुन्हा तुमचा गोंधळ होईल. आपल्याला ही शेतीशाळा 3 वर्ष कंटिन्यू करायची आहे. त्यामुळे प्लॉट नंबर निवडताना काळजीपूर्वक हा 06च असेल त्याच्यासाठी प्रयत्न करा. होस्ट फार्मर फायनलाइज केल्याशिवाय रजिस्ट्रेशन करू नका, त्यामुळे बराचसा गोंधळ तुमचा होऊ शकतो. ठीक आहे. आता इथे हा मी प्लॉट नंबर निवडते 06. ठीक आहे. त्याच्या पुढे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर इथे फार्मर आयडी टाकायचा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला होस्ट फार्मर जो आहे त्याचा फार्मर आयडी हा कंपल्सरी टाकायचा आहे, त्याला पर्याय नाहीये. गेस्ट फार्मरसाठी पर्याय आहे, फार्मर आयडी कंपल्सरी नाही, पण होस्ट फार्मरसाठी फार्मर आयडी हा कंपल्सरी आहे. हा मी आता इथे फार्मर आयडी टाकलेला आहे. ठीक आहे. हे पहा, इथे त्याचे डिटेल्स आलेले आहेत. फार्मर आयडी टाकल्यावर तुम्हाला क्लिक हिअर वर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स इथे येतात आणि त्याचं कॅटेगरीजही येतं. आता पुढे तुम्हाला डायरेक्ट सर्वे नंबर येणार नाही. तुम्हाला इथे क्लिक हिअर टू गेट द लँड डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही लँड डिटेल्स घेता, आता ह्या शेतकऱ्याचे जवळपास 10 प्लॉट्स आहेत, 10, 7, 8 आहेत, तर त्यानुसार घेतलेला आहे. आता ह्यातला जिथे .14 आहे किंवा .34 आहे तो आपल्याला घेता येणार नाही, .10ही घेता येणार नाही, .8ही घेता येणार नाही, कारण आपल्याला शेतीशाळेसाठी जे क्षेत्र आहे ते .40 हवं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तिथे त्यांनी इन ब्रॅकेट मिनिमम .20 दिलेला आहे, पण ते उदाहरणता दिलेलं आहे, पण तुम्हाला तिथे .40 हाच निवडायचा आहे. हेच क्षेत्र शेतीशाळेसाठी निवडायचं आहे. FFS प्लॉटचं क्षेत्र हे .40 असणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे बघा, जे निवडलं आहे त्याप्रमाणे क्लिक हिअर लँड डिटेल्स केल्यावर सगळे त्यांचे डिटेल्स आले. आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची महिला शेतीशाळा आहे त्यांनी इथे जर यस केलं तर इथे तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. त्या महिलेची माहिती भरायची आहे. ज्या महिलाचं फार्मर आयडी नाही, सगळ्यांनी हा प्रश्न विचारला होता, मॅडम महिला शेतीशाळा घ्यायची आहे पण महिलांच्या नावावर शेती नाहीये, त्यांचं फार्मर आयडी नाहीये, त्यांच्या घरातल्या पुरुषाच्या नावावर ही शेतीशाळा आहे, म्हणून तुम्हाला तिथे यस निवडायचं आहे आणि मग तिथे त्या महिलेचं नाव टाकायचंय ज्या होस्ट फार्मर म्हणून घेणार आहात, आणि त्यांचा जो आधार कार्डला लिंक मोबाईल आहे किंवा बँकेच्या खात्याला जो लिंक नंबर आहे तो घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण त्यांना अनुदान देणार आहोत शेतीशाळेचं तर ते त्यांच्या अकाउंटला जाईल याची आपण काळजी घेणार आहोत. म्हणून कृपा करून जो त्यांच्या बँक खात्याला नंबर आहे तोच इथे टाकावा. ठीक आहे. आता ही शेतीशाळा सर्वसाधारण आहे म्हणून मी इथे परत नो म्हणून निवडते.
नो निवडून आता हे नेक्स्ट केल्यावर त्याचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार. रजिस्ट्रेशन पूर्ण करताना इथे तुम्हाला त्याचं मेजर क्रॉप कोणता आहे, इथे तुम्हाला 0.40 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 0.40 हेच क्षेत्र टाकायचं आहे. इथे इरिगेशन आहे, इरिगेशन आणि पुन्हा मग त्याच्या खाली सॉइल टाईप जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. मग आता इथे तुम्हाला पीक निवडायचं आहे पॅडी. हे 0.40 क्षेत्र मगाशी सांगितल्याप्रमाणे 0.40 हे तुमचं शेतीशाळेसाठीचं क्षेत्र असणार आहे. सोर्स आहे इथे त्यांच्याकडे वेगवेगळे, त्या सोर्स जे काही त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत आहे तो निवडायचा आहे. वेल, बोरवेल, तलाव, फार्म पॉन्ड, कॅनल, नदी, रिव्हर, बॅकवॉटर, नालाचं पाणी किंवा नाला विथ CNB. आता त्यांच्याकडे विहीर आहे त्या शेतकऱ्याकडे, म्हणून मी इथे वेल घेतलेला आहे. आणि हे सॉइल टाईपमध्ये तुम्हाला डीप आहे, शॅलो आहे, मीडियम. बऱ्यापैकी आपण मीडियम सिलेक्ट करतो, पण तुमच्याकडे जी सॉइल टाईप आहे ती सिलेक्ट करून हे तुम्हाला FFS प्लॉट डिटेल्स सबमिट करायचे आहेत. ठीक आहे. आता कंट्रोल प्लॉटसाठी जो शेतकरी आहे तो इथे टाकायचा आहे. तोच शेतकरी असू शकतो किंवा दुसरा कोणताही शेतकरी असू शकतो. ठीक आहे. मग आता आपण हा कंट्रोल प्लॉट घेतलेला आहे. कंट्रोल प्लॉट त्याच शेतकऱ्याचा असू शकतो किंवा तुम्ही त्याच्या जवळचा जो प्लॉट आहे तो कंट्रोल प्लॉट म्हणून निवडू शकतो. ह्याच्यामध्ये उपयोग हा होतो की तुम्ही दोन्ही प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन्स घेऊ शकता. शेतकऱ्यांना कंपॅरिझन करून सांगू शकता की कंट्रोल प्लॉटमध्ये कशा प्रकारे पीक घेतलेलं आहे आणि FFS प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेत आहात. सेम पीक असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये त्याच्या वाढीमध्ये किंवा त्याच्या किडींमध्ये थोडाफार बदल आहे तो तुम्हाला दाखवता येतो. आता हे मी सबमिट करते. या प्रकारे तुमचा FFS प्लॉट, कंट्रोल प्लॉट हा रजिस्टर झालाय. ठीक आहे. होस्ट फार्मरचं तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये स्टेप्स दाखवलेत. आता इथे आपण गेस्ट फार्मर रजिस्ट्रेशन करणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे आपण गेस्ट फार्मरची माहिती ऍड केली आहे. इथे मी फार्मर ID घेतलेला नाहीये. ज्यांच्याकडे फार्मर ID आहे त्यांनी घेतलं तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. प्लस पॉईंट हाच असणार आहे की तुम्ही जर फार्मर ID टाकला तर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळी माहिती येईल. क्लिक हिअर लँड डिटेल्सवर गेल्यावर तुम्हाला ही पूर्ण माहिती येईल. आता इथे मी त्या जी शेतकऱ्याची माहिती भरली आहे ती माहिती मी इथे ऍड करते. त्याचा जो सर्वे 8चं क्षेत्र आहे त्यानुसार 8 प्रमाणे जे क्षेत्र आहे ते मी इथे टाकलेलं आहे. जसं तुम्ही क्षेत्र टाकाल त्याप्रमाणे इथे तो चेंज होणार. आता इथे 1.40 टाकला होता तर त्याचं स्मॉल आलं. जर मी 0.40 टाकला तर हा मार्जिनल येतोय. जर मी 2.5 टाकला तर हा अदर्समध्ये जातोय. त्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्हाला क्षेत्र टाकताना त्याचं सर्वे नंबर, क्षेत्र, ही सगळी माहिती तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवायची आहे, जेणेकरून हँडी ठेवायची, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भरताना अडचण येणार नाही. आणि इथे तुम्हाला सोशल कॅटेगरी टाकायची आहे. त्यांची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथे टाकायची आहे. आणि हे सेव्ह मोर, सेव्ह अँड ऍड मोर. आता इथे सेव्ह झाला, हा बघा इथे मेसेज आलाय, गेस्ट फार्मर सेव्ड सक्सेसफुली. ठीक आहे. आता हा मी फक्त तुमचा प्रात्यक्षिक तुम्हाला कळावा या हेतूने टाकलेला होता. सेम तुम्हाला जेव्हा महिला शेतीशाळा असणार आहे, महिला शेतीशाळामध्ये सुद्धा तुम्हाला गेस्ट फार्मरचे इथे नाव ऍड करायचे. फिमेल आहे त्यांचं नाव ऍड करायचं आहे. जे काही आहेत डिटेल्स, महिला शेतीशाळा असू दे किंवा सर्वसाधारण शेतीशाळा असू दे, गेस्ट फार्मरची माहिती तुम्ही मॅन्युअली भरू शकता. ठीक आहे. हे एवढं सांगायचं होतं. फक्त तुम्हाला महिला शेतीशाळाचा जेव्हा होस्ट फार्मर निवडायचा आहे त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या महिलेकडे तुम्ही शेतीशाळा घेणार असाल त्या महिलेच्या घरातील पुरुषाच्या नावावरचा फार्मर ID तुम्हाला रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला ऑलरेडी ती प्रोसेस मी मागच्या स्टेप्समध्ये दाखवलेली आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. आता मी बॅक होम पेजला चालले. होम पेजला गेल्यावर इथे तुम्हाला मेसेज येतो, आर यू शुअर वॉन्ट टू गो डॅशबोर्ड. ठीक आहे. तर मी इथे येस करते. हे आता पुन्हा आपलं डॅशबोर्ड आलं. एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जेव्हा बॅक करणार त्यावेळेला तुम्हाला इथे सीझन हे भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे माहिती येणार. आता हा आपण खरीप सीझन निवडून तो होस्ट फार्मर जो रजिस्टर झालाय त्याची इथे माहिती बघू.
इथे तुम्हाला होस्ट फार्मर दिसेल. ठीक आहे. इथे एडिट मध्ये होस्ट फार्मर तुम्हाला दिसेल तो. हा बघा, आता मी गर्रा म्हणून गावाचं केलेलं होतं. इथे आता आपल्याला होस्ट फार्मर दिसतोय. जेव्हा तुम्हाला गेस्ट फार्मर रजिस्ट्रेशन, मी आता कंटिन्यू एक गेस्ट फार्मर रजिस्ट्रेशन केलेला होता, परंतु जेव्हा नंतर तुम्हाला ऍड करायचं आहे ते इथे गेस्ट फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये जायचंय. इथे ऑलरेडी जो होस्ट फार्मर आहे आता जो होस्ट फार्मर मी निवडलेला होता त्या होस्ट फार्मरवर जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला गेस्ट फार्मरची माहिती ही भरता येईल. माहिती भरणं अगदी सोपं आहे, जास्त पॅनिक होऊ नका. इथे सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे, ती हँडी ठेवा. तुमच्याकडे ते डिटेल्स तुमच्या रजिस्टरमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेतीशाळा घेताना अडचण येणार नाही. कारण आपल्याला ही शेतीशाळा 3 वर्ष घ्यायची आहे, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. आणि हीच माहिती पुन्हा तुम्हाला भरायचे. बरेचसे तुमच्याकडे काम आहे, मल्टीटास्किंग असल्यामुळे प्रत्येक माहिती ही लक्षात राहणार नाही. प्रत्येक हंगामाला आपला होस्ट फार्मर वेगळा आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर काही अडचण असेल तर आपण मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.